जलगांव जिले के चोपड़ा तालुका में इस वर्ष तूर की कटाई मशीनरी की मदद से शुरू हो गई है, लेकिन तूर के दाम पिछले वर्ष की तुलना में घटने से किसान के चेहरे पर चिंता की लकीरें हैं। चोपड़ा तालुका में इस वर्ष तूर की कटाई मशीनरी से शुरू हो गई है, लेकिन तूर के दाम पिछले वर्ष के मुकाबले घट गए हैं। इस वर्ष मौसम के कारण किसानों ने अतिरिक्त खर्च किया, जिसमें खरपतवार नाशक और श्रमिकों की मदद शामिल है। पिछले वर्ष तूर के दाम 9,000 से 10,000 रुपये प्रति क्विंटल थे, जो इस वर्ष घटकर 7,000 रुपये तक पहुंच गए हैं। किसानों का कहना है कि लागत कम होने के बावजूद लाभ की उम्मीद नहीं है और अगर दाम नहीं सुधरे तो भारी नुकसान हो सकता है। तूर काढल्यानंतर तूर काढण्याचा खर्च जो आहे, कापणे आणि गोळा करणे, ढेर मारणे याला म्हणतो आपण, याला 2,000 रुपये एकरी खर्च जवळपास लागला। त्याच्यानंतर हे जे थ्रेशर मशीन आहे याच्या साह्याने काढताना याला 600 रुपये पोतं असा रेट आहे जवळपास। आणि याच्यानंतर मग तो जो पाला आहे तो गुरांकरता कामात येऊन जातो आणि बऱ्यापैकी या शेतीचा लागवडीपासून म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर धूळपेरणीसारखं ट्रॅक्टरच्या साह्याने केली। मधली अंतर्मशागतही आतापर्यंत ट्रॅक्टरच्या साह्यानेच केलेली आहे। याच्यानंतर हार्वेस्टिंग झाल्यानंतर आता हे शेत म्हणजे खुट्या काढणे, याच्यानंतर तयार करणे हा सर्व खर्च करायचाच आहे। आणि मध्ये म्हणजे आम्ही तणनाशक वापरलेलं होतं, निंदणी परवडण्यासारखी नव्हती आणि फवारे भरपूर लागले। आणि हे वाढल्यानंतर अगोदर आम्ही एक प्रयोग करून ड्रोनच्या साह्याने फवारा मारायचा प्रयत्न केला, पण तो एवढा काही फ्रुटफुल झाला नाही। मग शेवटी परत 2-4 मजूर लावून शक्य असेल तेवढी आता कापणीला आणि गोळा करायला किती मजूर लागले होते? जवळपास कापणी आणि गोळा करायला समजून घ्या की हे 4.5-5% शेत आहे, याला 60 ते 70 माणसं गोळा करायला लागतात। तेवढं कापायला लागतात तेवढेच, आणि त्याच्यानंतर मग गोळा करायला 30 ते माणसं लागतात तेवढं। आणि आता तुरीचा जो भाव आहे तो आता मार्केट म्हणते 6,500च्या जवळपास आहे। मागच्या वर्षी 9,700 पर्यंतचा भाव होता, 9-10 हजार गेली होती माझी। भाव फार कमी आहे, त्यामुळे खर्चाच्या मानाने उत्पन्नात फरक पडतो। म्हणजे जेवढा आपण खर्च लावलेला आहे त्या मागच्या वर्षापेक्षा बियाणं वगैरे यांचे दर तर वाढलेलेच वाढलेले असतात, पण या मानाने विक्रीच्या योग्य मालाचा भाव कमी आहे, त्यामुळे नफ्यातली पडतल कमी पडणार। म्हणजे जो लागलेला खर्च आहे तो निघेल असं वाटतं का? हा, लागलेला खर्च तुरीमध्ये निघून जातो, पण जे मार्जिन अपेक्षित असतं मेहनतीच्या हिशोबाने ते तेवढं मिळत नाही।